बऱ्याचशा गोष्टी आमचे गुरुजी मंडळाबद्दल सांगितलं. आपल्याला लक्षात आलं असेल मी काय जास्ती परत आता बोलणार नाही. शेवटचा कार्यक्रम आपला आभार प्रदर्शन की मी एकच सांगेन, आता आपल्याला एकच आठवतो, देणाऱ्याने देत जावे गरजेची कविता माहिती आहे. येणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याची हात घ्या. असं त्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः त्याच्यामध्ये जे काही गुरुजींनी बऱ्याच गोष्टी सांगितलेले बरेच आहे, बोललं तर बरंच आहे की काही चांगले देण्याची वृत्ती आहे. आपण ज्यावेळी समाजामध्ये येतो त्यामुळे आपण काही समाज देणं लागतं एका भावनेतूनच, आणि तो प्रामाणिकपणे कुठलाही गाजावाजा न करता. मग काही म्हटलं काही फोटो काढण्यासाठी आपण फक्त काही गोष्टी करतो. आता हे फोटो मध्ये येत नाही. आमची एकच इच्छा होती की आमच्याकडे फोटो राहायचे एवढे, म्हणजे इतके कुठलीही प्रसिद्धी जे हव्यास नसताना आपलं जे कार्य आहे ते करत सगळ्यांनी राहूया. आपण त्यांच्याकडून सगळ्यांनी ते घेऊया, प्रेरणा घेऊया. आणि मी यावेळी सांगेन की खरोखरच या जे साहित्य वाटप करतायत ते आमच्या मुलांना नक्की उपयोग होईल. त्यांच्या शैक्षणिकमध्ये नक्की त्याला हातभार लागेल. तर आमची बरीचशी मुलं ही ग्रामीण भागामध्येच आहेत. काही पालकांची खरोखरच परिस्थिती त्या बेताची असते, आणि याचा नक्की त्यांना उपयोग होईल अशी मी त्यांना ग्वाही देतो. आणि सर्वांचे आमच्या शाळेमध्ये आता या सगळ्या वातावरणाचा विचार करता सगळ्या जर आला सगळ्यांचं शाळेच्या वतीने आभार मानतो आणि कार्यक्रम